पण ही दृश्य पाहतोय, दोन महिला आहेत ज्यांची प्रकृती इथे बिघडली। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं हे आंदोलन महिलांचं गेल्या 10 महिन्यापासून पगार मिळाला नाहीये आणि पगार थकल्यामुळे हे आंदोलन इथे करण्यात येत होतं। अधिवेशन संपत आलं तरीही या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाहीये आणि कुणीही शासनाच्या वतीने यांच्याशी चर्चा करण्यासाठी इथे पोहोचलं नाही असा आरोप इथल्या महिलांनी केला। आता या महिलांना उपचारासाठी घेऊन जात आहेत। महिला पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत, ॲम्ब्युलन्स इथे पोहोचलेली आहेत आणि आता प्रथम उपचारासाठी म्हणून या महिलांना इथे घेऊन जात आहेत। दोन महिला ज्यांची प्रकृती इथे खराब झाली। आम्हाला घोटाळा शालार्थ घोटाळ्यामध्ये 10 महिन्यापासून आम्हाला पगार मिळत नाही म्हणून आम्ही उपोषण ताणत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे या संदर्भातले अपडेट देतील। उदय, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की गेले 6 दिवस जे आहेत या शिक्षकांकडून इथं नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होतं आणि हे अन्नत्याग आंदोलन सुरू असल्यानं यातल्या एका महिला आंदोलनकर्तीची जी आहे ती प्रकृती आता ढासळलेली आहे। तिला फिट सदृश्य चक्कर जो आहे इथे आलेला आहे आणि आता तिला उपचारासाठी आपण पाहतोय की ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि ॲम्ब्युलन्स मध्ये तिला आता पुढे उपचारासाठी नेले जात आहे। खरं तर वर्षभरापासून जे आहे ते शालार्थ ITI घोटाळा उघडकीस आला होता आणि हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जे आहे ते काही शिक्षकांचे पगार जे आहे ते गेल्या वर्षभरापासून थांबवून ठेवले होते आणि त्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर केलं जात होतं। गेले 6 दिवस जे आहे ते जवळपास 200च्या वर शिक्षक जे आहेत ते इथं अन्नत्याग आंदोलनाला बसले होते। सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होत होतं। हे आंदोलन तीव्र होत असताना आज अचानक एका आंदोलनकर्त्याची प्रकृती ढासळली आणि त्यानंतर आता इथं शिक्षकांनी जो आहे तो प्रचंड गोंधळ घातला होता। सरकार आमच्या मागण्यांना घेऊन सकारात्मक नाही, सरकार आमच्याशी चर्चा करायला तयार नाही, त्यामुळे या आंदोलकांचा संताप होत होता। उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि तरी जर सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेणार नसेल तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या सगळ्या शिक्षकांनी दिला होता। मात्र आज एका शिक्षिकेची तब्येत ढासळल्यानंतर आता आपण पाहतोय की इथे ॲम्ब्युलन्स पोहोचलेली आणि त्या शिक्षिकेला जे आहे ते पुढील उपचारासाठी जे आहे ते आता रुग्णालयात नेलं जात आहे। मात्र आता पोलीस देखील इथं आक्रमक झाले आहेत। आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यायला जे आहे ते पोलिसांनी इथं सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुमारे 200च्या वर राज्यभरातून आलेले शिक्षक इथं आंदोलनासाठी बसले होते आणि जे अन्नत्याग आंदोलन प्रामुख्याने करत होते त्या आंदोलनकर्त्यांना जे आहे ते आता उपचारासाठी न्यायालय जे आहे ते ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचारासाठी इथं न्यायालय सुरुवात झालेली आहे आणि इतर आंदोलकांची धरपकड करायला देखील आता पोलिसांना सुरुवात केलेली आहे। जी, धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इथे काही महिला आंदोलक आहेत ज्यांची प्रकृती बिघडलेली आहे, काहींना इथे चक्कर आलेली आहेत आणि त्यांना उपचारासाठी आता घेऊन जात आहेत। ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचलेली आहेत आणि पोलीस कर्मचारी देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि आता हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, सध्या आपण पाहतोय तिथे महिलांची प्रकृती बिघडलेली आहे आणि पोलीस पोहोचलेले आहेत। पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलकांचा काय पवित्रा आहे, त्यांची काय भूमिका आहे, काय सध्याचं वातावरण आहे तिथे? नक्कीच गेले 6 दिवस हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि 6 दिवसामध्ये सरकारला जे आहे त्या आंदोलकांची दखल घेण्याची गरज वाटली नाही। उद्या आंदोलनाचा अखेरचा दिवस आहे। उद्या दुपारनंतर सरकार जे आहे ते मुंबईला परतेल आणि अखेरचा दिवस येईपर्यंत जर सरकार आंदोलकांकडे दुर्लक्ष करत असेल, आमच्या न्याय मागण्या असताना त्या न्याय मागण्या जर सरकार मान्य करत नसेल तर यावरून शिक्षकांचा संताप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। सकाळपासून आंदोलक जे आहेत ते तीव्र घोषणाबाजी सरकार विरोधात करत होते, मात्र आज दुपारी जे आहे ते एका आंदोलनकर्त्याची प्रकृती जी आहे ती बिघडल्यानंतर जे आहे ते हे आंदोलन अधिक शिक्षकांकडून तीव्र करण्यात आलं। आपण पाहतोय की सर्व शिक्षकांकडून जे आहे ते सरकार विरोधात इथं जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। सरकार मुर्दाबादच्या घोषणा इथं लावल्या जात आहे। पोलिसांकडून आंदोलकांची समज काढली जात आहे। सरकारकडे निरोप दिलेला आहे आणि लवकरच जे आहे ते संबंधित मंत्री शिष्टमंडळाशी चर्चा करेल असं आश्वासन सरकार पोलिसांकडून देण्यात आलं। मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे। थोड्या वेळाआधी इथं शिक्षण मंचचे माजी शिक्षक आमदार नागू गानार या आंदोलकांच्या भेटीसाठी आले होते, त्यावेळी आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी जे आहे ते नागू गानार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली। त्यानंतर माजी आमदार नागू गानार इथून आंदोलन स्थळावरून त्यांनी काढता पाय घेतला होता आणि त्यानंतर हे कर्मचारी जे आहेत ते संतप्त झाले होते। माजी आमदार भेटीला येऊ शकतात, मात्र सरकारचे मंत्री प्रतिसाद देत नाही आणि या गोष्टींना घेऊन जे आहे ते आंदोलक तीव्र असल्याचं इथं पाहायला मिळतं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आता या यशवंत स्टेडियम परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांसोबत पोलिसांची चर्चा
चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा सकारात्मक झाली आणि मंत्र्यांशी जर या आंदोलकांची भेटून सकारात्मक तोडगा निघाला तर आंदोलन मागे घेऊन येतं. अधिवेशन संपल्यावर देखील आपल्या या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची भूमिका हे आंदोलनकर्ते घेतात. जी, धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.